मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टीचा मीडिया प्रभारी। या ठिकाणी माझे शेजारी बहुजन समाज पार्टी दक्षिण नागपूरचे उमेदवार आणि भावी आमदार संजय सोमकोर आहेत। बसपाची सर्व कार्यकर्ता मंडळी आहे। आज आत्ता थोड्या वेळापूर्वी दक्षिण नागपुरातला जनसंपर्क दौरा संपला आहे। आत्ताच या परिसरातला जेवढा बौद्ध बहुल एरिया आहे तिथे ही रॅली निघाली होती। हे जे कार्यालय आहे याचं काल बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हे दुसरं कार्यालय आहे। हे उमेदवार त्या सोमवारी पेठ या परिसरात राहतात। तिथे एका कार्यालयाचं 2 दिवसापूर्वी उद्घाटन झालं आणि काल या कार्यालयाचं उद्घाटन झालं। या इथून जी निघालेली रॅली ती बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होती। बहुजन समाज पार्टी हा देशातला 3ऱ्या नंबरचा राष्ट्रीय स्तराचा पक्ष आहे। काँग्रेस बीजेपी काँग्रेसला 60 वर्षापासून सत्तेत होती, पण 20 वर्षापासून भाजपही सत्तेत आहे। यांनी जनसामान्याच्या कुठल्याही समस्या सोडवल्या नाही। ज्या संविधानाच्या गोष्टी करतात त्या संविधानाची ऐशी तैशी करण्याचं काम केलं। 60-65 वर्ष ज्या काँग्रेसची सत्ता राहिली त्या काँग्रेसने संविधान बनवण्यापूर्वीपासून तर या देशातल्या लोकांशी आणि दलित अस्पृश्यांशी, तत्कालीन अस्पृश्य, त्यानंतरचे दलित आणि आताचे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब या लोकांशी धोकेबाजी केली। आणि धोकेबाजी करण्याचे मी 2 उदाहरणं देतो। गो बॅक सायमन म्हणणारे हेच, म्हणजे सायमननी जेव्हा अस्पृश्यांना काही अधिकार देण्याचं बोलले तेव्हा काँग्रेसवाल्यांनी गो बॅक केलं, त्यांना हाकलून लावलं। त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांचा प्रश्न ताकदीनं मांडला, त्यांना काही अधिकार मिळाले। ह्याच काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या विरोधात षडयंत्र करून ते अधिकार हिसकावून घेतले। पुणे करार झाला। त्यानंतर 46ला याच्या संविधान सभेच्या निवडणुका झाल्या। संविधान बनवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याचं काम केलं। बाबासाहेबांना पश्चिम बेंगालमध्ये जावं लागलं। तिथूनही ते निवडून आल्यावर या काँग्रेसवाल्यांनी तो भाग पाकिस्तानच्या स्वाधीन केला। एवढे देशद्रोही काँग्रेसवाले। आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं तर संविधान बनवल्यावर सुद्धा पहिल्या लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईतून 52ला बाबासाहेब आंबेडकरांचा याच काँग्रेसवाल्यांनी पराभव केला। त्यानंतर 54ला भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत तिथेही बाबासाहेबांचा पराभव केला। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पार्लमेंटमध्ये जाऊ दिलं नाही आणि जे संविधान लागू करण्याची वेळ आली तर या संविधानाची ऐशी तैशी करण्याचं काम 60 वर्ष केलं। आणि म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण या सर्व गोष्टी यांनी खाजगी केल्यात आणि खाजगीवाल्यांना मोठे उद्योगधंदे दिलेत आणि सर्वसामान्य बेरोजगार झाले। अन्नाविना तडफडून मरतात, शिक्षणाविना लोक राहतात, ही हालत, बेघर आहेत लोक। ही सर्व काँग्रेसने केली आणि जेव्हा मग भाजपला लोकांनी सत्ता दिली आणि भाजपला पर्याय म्हणून निवडला ते त्याच्यापेक्षा महाबदमाश निघाले आणि हे संविधान कचऱ्यात टाकायला निघाले। म्हणून आता 3रा पर्याय जर लोकांपुढे कोणता असेल तर बहन मायावतीजींच्या नेतृत्वातला राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचं निळा निशाण आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला झेंडा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पक्ष चिन्ह हत्तीचं हे चिन्ह आहे आणि राष्ट्रीय स्तरावर या पक्षाला मान्यता आहे। फुले शाहू आंबेडकरी विचाराचा भारतातला एकमेव राष्ट्रीय पक्ष BSP आहे। आणि म्हणून 200च्या वर उमेदवार बहुजन समाज पार्टीनं महाराष्ट्रात उभे केलेले आहेत। एकाही पक्षानं 200 पेक्षा जास्त उमेदवार उभे केलेले नाहीत, ते बहुजन समाज पार्टीनं स्वबळावर केलेले आहेत। आणि म्हणून या दक्षिण नागपूरचे आमच्या शेजारी असलेले संजय भाऊ सोमकोर यांच्या हत्ती या चिन्हासमोरील जी बटन आहे ती आपण दाबून प्रस्थापितांना धडा शिकवावा। आणि प्रस्थापितांना जेव्हा आम्ही धडा शिकवू तेव्हा आमचे उमेदवार निवडून येतील आणि आमचे उमेदवार जेव्हा निवडून येतील तेव्हा आम्ही आमच्या हिताचे काम करू। आमच्या हिताचं जर काम करायचं असेल तर प्रस्थापिताकडून अपेक्षा नाही, कारण हे प्रस्थापितांना ही दीक्षाभूमी वर्सेस संघभूमी हा जो प्रकार आहे यांना दीक्षाभूमी कशाचं प्रतीक वाटते? त्याग बलिदानाचं प्रतीक वाटते। एवढे मूर्ख, म्हणजे जिथून आत्मसन्मानाचा संघर्ष झाला, मानवतावादाचा संघर्ष झाला, बुद्धिझमला जिवंत केलं, मानवतावादाचं प्रतीक ही दीक्षेची भूमी आहे, त्याला हे वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात आणि खोटं संविधान हातात ठेवतात, खोटं संविधानाचं कवर हातात ठेवतात आणि हे संविधान वाचवण्याची गोष्ट करतात, ज्यांनी संविधानाशी धोकेबाजी केली। म्हणून
काँग्रेसपासून सावध राहिलं पाहिजे. मी काँग्रेसवर जास्त जोर यासाठी देतो की काँग्रेसने सर्व बदमाशा केल्या, षडयंत्र केलं, धोकेबाजी केली, देशाची ऐशी तैशी आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांची आणि बहुजन समाजाशी धोकेबाजी गद्दारी करण्याचं काम एक नंबरवर काँग्रेसने केलं. म्हणून कांशीराम साहेब म्हणायचे, ये नागनाथ है तो सापनाथ है, चोर चोर मौसेरे भाई आहेत, यांच्यात काही अंतर नाही. म्हणून काँग्रेस बीजेपी म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणणारे जे स्वतःला जे आंबेडकरी म्हणतात ते दलाल आहेत. आणि या दलालापासून सुद्धा समाजाने सावध असलं पाहिजे. आणि आज पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत. बहुजन समाज पार्टीचे बेईमानी करू नका. जर तुम्ही पंजाचं बटन दाबत असाल तर तुम्ही जय गांधी म्हणा, कमळाचं बटन दाबत असाल जय मनू म्हणा, आणि हत्तीचं बटन दाबत असाल तर जय भीम म्हणा. पण जय भीम म्हणणाऱ्यांनी कमळाचं आणि हत्तीचं बटन दाबलं तर त्याच्यासारखा गद्दार, त्याच्यासारखा आंबेडकर द्रोही कोणी नाही. आंबेडकर द्रोही जर व्हायचं नसेल आणि आंबेडकरांचा सन्मान करायचा असेल, बाबासाहेबांचा सन्मान करायचा असेल तर हत्तीचं बटन दाबलं पाहिजे आणि निळ्या झेंड्याची शान राखली पाहिजे. आणि या देशात शासक बनू शकतो हा विश्वास कांशीरामजींनी निर्माण केला. बहन मायावतीजीच्या नेतृत्वात 4दा उत्तर प्रदेशात आम्ही सरकार बनवलं. तेच सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन आम्ही इथं मैदानात आहोत. आणि म्हणून दक्षिण नागपुरातल्या सर्व मतदारांना मी विनंती करतो, सोबतच महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना विनंती करतो की जिथं जिथं हत्ती आहे तो आम्ही आहो. जो हत्ती आहे तो बाबासाहेब आहे, जो हत्ती आहे तो फुले आहे, जो हत्ती आहे तो शाहू आहे, जो हत्ती आहे तो कांशीराम आहे, जो हत्ती आहे तो बुद्ध आहे. म्हणजे मानवतावादाचं प्रतीक आहे हत्ती आहे, बुद्धाचं प्रतीक हत्ती आहे. आणि म्हणून हत्तीला मतदान करावं आणि या निमित्तानं दक्षिण नागपुरातल्या मतदारांनी संजय सोमकर यांना निवडून द्यावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. बीएसपी ने लाया है, बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. माझं नाव संजय देवरावजी सोमकुवर, जुनी सोमवारी पेठ बौद्ध विहार समितीचा 10 वर्षापासून उपाध्यक्ष या पदावर आहे. बीएसपीचा 25 वर्षापासून मी कार्यकर्ता आहे. 10 वर्ष अध्यक्ष राहिलो, 5 वर्ष प्रभारी राहिलो, आत्तासुद्धा प्रभारी आहे. मला बहुजन समाज पार्टीनी पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली, दक्षिण विधानसभेच्या आमदारची ही तिकीट दिली, त्याबद्दल मी त्या पक्षांचा धन्यवाद मानतो. मला भरघोस मतांनी जिकडून तिकडून मला खूप लोकांचा प्रतिसाद समर्थन मिळत आहे. आणि खूप आता रॅली आम्ही पदयात्रा काढली, त्यामध्ये खूप सारे लोक होते. आणि रोज मला सकाळ संध्याकाळ अदर समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज, साऱ्या समाजामध्ये मला खूप प्रतिसाद भेटत आहे, समर्थन भेटत आहे. ओबीसीच्या काल प्रत्येक ओबीसी समाज माझ्या पाठीशी आहे. आणि मी पूर्ण दक्षिण विधानसभेच्या मतदारांना अपील करतो की मला जास्तीत जास्त मत द्या आणि मला निवडून द्या. मी तुमचं प्रत्येक कार्य, मी एक साधारण कार्यकर्ता आहे. मी साधारण एक गरीब घराण्यातला जन्मलेला मुलगा हे आहे. मी गरिबी ही जाणतो, मी प्रत्येकांचं कार्य करीन. एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय सोमकोर आगे बढ़ो. बीजेपी आणि जे बी सरकार आहे ज्यांनी जे 1500 रुपये महिन्याला लाडकी बहिणी योजना काढली, ही काय आपल्या घरून देत नाही आहे, इकडे वाटत आहे आणि इकडून आपल्याकडून लुटत आहे. आज 1400 रुपयाचं सिलेंडर 1040 रुपयाचं झालं आहे. 100 रुपये किलोचं तेल, ज्या वेळेस सोयाबीन निघते, आता सोयाबीन निघालेलं आहे, ह्या वेळेस सोयाबीनचं तेल 80 ते 90 रुपये असायचं, पण आज 150 रुपये किलो आहे. म्हणजे एका तेलाच्या पिठावरती कमीत कमी 600-700 रुपये वाढलेले आहे. ते तो का आपल्या घरून देत नाही, ते आपल्याकडूनच लूट करत आहे. आणि चण्याची डाळ, तुरीची डाळ जे 70-80 रुपये किलोची 200 रुपये किलो, एवढी महागाई वाढलेली आहे की गरीबाला जगणं ह्या बीजेपी सरकारने आणि सत्तेत असलेल्या सरकारने मुश्किल करून टाकला. खूप मोठा हे करून राहिले. शिक्षण का म्हटलं जाय, सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा पूर्ण बंद केलेल्या आहेत. शिक्षण खूप महागाई केलं. गरिबाचे मुलं कसे शिकतील, खूप मोठा विचार आहे. म्हणून माझ्याकडून जनतेला अपील आहे की बहुजन समाज पार्टी फक्त शिक्षण, रोजी रोटी, कपडा यांच्यावर हे करते.
दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो। तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो। अरे बाबा का हाथी आया है बीएसपी ने लाया है, बाबा का हाथी आया है बीएसपी ने लाया अरे है। बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान, बीएसपी की क्या पहचान नीला झंडा हाथी निशान। पूरे तुम्हारा मिशन अधूरा बीएसपी करेगा पूरा। तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानों का राज बदल दो।